त्यामुळे शेंगदाण्याचा रेट थोडे हाई आहे. त्याचा रेट याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे, जो रेट मी तुम्हाला सांगतोय ते. हे सर्व तुम्हाला 50 किलोच्या गोणीमध्ये जाडा शेंगदाणा 50-60. आता काय आहे हे 50-60 UP वरून इथे येईपर्यंत महाग झालं आहे वाटतं. चायमध्ये वापरायला हा बेस्ट गुळ आहे. गोड चटणी जी बनवतो ना आपण कुठल्या पदार्थासाठी, आणि इकडे तुम्हाला गुळ मिळणार आहे. एकदम अचानक भाव कोसळणार नाही सोन्यासारखा. 50 किलो घेतला तर 2 रुपये स्वस्ताने तुम्हाला मिळेल. सगळ्यात स्वस्त हाच आहे ना. म्हणजे हे सर्व शेंगदाणे साऊथचेच आहेत का, आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे शेंगदाणे असतात होलसेलमध्ये? आज शेंगदाण्यांचा काय रेट आहे? नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशीच्या FMC मार्केटमध्ये, आणि हे FMC मार्केटमधलं दाना बाजार आहे. तर FMCला 2 मार्केट असतात. तुम्हाला आतापर्यंत आपले व्हिडिओ बघून कळालं असेल. एक मसाला मार्केट, दुसरं दाना मार्केट, ते दाना बाजार, आणि दोन्हीकडे A to Z असे ब्लॉक असतात. आता आपण आहोत दाना बाजारमध्ये, आणि दाना बाजारमध्ये आपल्या पाठीमागे आहे तो F ब्लॉक, F सिरीज. आतमध्ये सर्व F सिरीजची शॉप्स आहेत, गाळे आहेत. आणि इथे आपण आलो आहोत ते आपले शेंगदाणे एक्सप्लोर करायला, म्हणजे होलसेलमध्ये आज शेंगदाण्यांचा काय रेट आहे ते एक्सप्लोर करायला. F सिरीजमध्येच आतमध्ये दुकान आहेत शेंगदाण्यांची होलसेल, तिथे होलसेलमध्ये तुम्हाला शेंगदाणे मिळणार आहेत. तर आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. आणि आजची तारीख आहे की 13 फेब्रुवारी 2026. आजच्या तारखेला शेंगदाण्याचे काय रेट आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे शेंगदाणे असतात ते पण आपण या मार्केटमध्ये बघूया. हे F सिरीज, आणि मी परत सांगतो ही वाशी FMC मार्केटमधल्या दाना बाजारमधली F सिरीज आहे. समोर E सिरीज आहे, बाजूला नीलकंठेश्वर म्हणून मंदिर आहे, आणि त्याच्या बाजूलाच ही F सिरीज आहे. आणि F सिरीजमध्ये सुरुवातीला जे दुकान आहे F24. आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला हे दुकानाचा नंबर सांगितला होता, तिथे जाऊन शेंगदाण्यांचा रेट वगैरे एक्सप्लोर करा म्हणून. बघा सर्व शेंगदाणे, आणि कलर पण वेगळे दिसत आहे, त्यामुळे व्हरायटी पण वेगवेगळे असणार आहे. जसा हा ॲग डिस्को आहे, हा एक्स्ट्रा डिस्को आहे, आता हा पोपट बोरिया आहे. बघूया आपण नावं काय काय आहेत. दादा हा एक्स्ट्रा डिस्कोचा काय रेट असेल? 160 रुपये. बघा 160 रुपये किलो आहे एक्स्ट्रा डिस्को. आता एक्स्ट्रा डिस्को हा येतो कुठून? महाराष्ट्राचा मधला आहे की साऊथचं आहे? म्हणजे हे सर्व शेंगदाणे साऊथचेच आहेत का? तामिळनाडू आंध्राचं आहे का? ओके. बघा आंध्राचे शेंगदाणे आहेत हे सर्व, आणि यांच्यात वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत त्या. आता जसा एक्स्ट्रा डिस्को आहे 160 रुपयेचं आहे. आणि बघा हे काजू ब्रँड आहे, आणि याचा कॉस्ट काय आहे दादा? 165 रुपये. सगळ्यात कॉस्टली तर हाच ब्रँड आहे का? नावावरूनच कळतं आहे, काजू लिहिलेलं आहे, आणि तोच आहे तो 165 रुपये किलो आहे. सगळ्यात महागडा आहे यांच्याकडे. आणि ह्याच्या सर्वांचे तुम्हाला ना होलसेलमध्ये 50 किलोच्या गोणी घ्यायला लागतील. 1 किलो 2 किलो 5 किलो असं काय मिळणार नाही. पूर्ण होलसेलमध्ये तुम्हाला गोणीच घ्यायला लागेल 50 किलोची. आणि इकडे ॲग डिस्को म्हणून आहे, हा 154 रुपये किलोने तुम्हाला मिळेल, 154 रुपीज kg. पण 50 किलोची गोण घ्यायची. बघा हा पोपट, शेंगदाण्याचं नाव पोपट, आणि ते पुढे काय लिहिलं आहे ते आपल्याला समजत नाही. आणि हा 125 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे हा शेंगदाणा. आणि इकडे अंगूर, शेंगदाण्याचं नाव बघा अंगूर, हा 142 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. शेंगदाण्याच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. आणि इकडे आहे तो न्यू TJ, हा कसा आहे दादा? 115. बघा हा 115 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. बघा हा उतडी नावाचा शेंगदाणा आहे. आता याच्या नावं असे वेगवेगळे आहेत, आणि ते प्रत्येक जी कंपनी बनवते ना त्याप्रमाणे नावं ठेवलेली असतात. बघा आता हे न्यू TJ झाला, हा 115 रुपयाचा. आणि हा काय कॉस्ट आहे त्याचा? 135. बघा हा 135 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. म्हणजे सगळ्यात स्वस्त हाच आहे ना. बघा हा न्यू TJ जो आहे, हा कलर बघायचा, हा सगळ्यात स्वस्त आहे 115 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला जे दिसत आहेत शेंगदाण्याची पॅकेट आहे पॅक केलेली. बघा हा न्यू TJचाच आहे, साईजमध्ये बघा सेम दिसतो तुम्हाला, तोच माल आहे ना. बघा दादा सांगतायत माल सेमच आहे, काय फरक नाही. फक्त हा 50 किलोच्या गोणीमध्ये मिळणार आहे, हा 30 किलोच्या गोणीमध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात 30 किलोचा पण ऑप्शन आहे, आणि ह्याचा रेट 30 किलोमध्ये तुम्हाला मिळेल 170 रुपये किलोने. तर 2 रुपये महाग पडेल 30 किलोने घेतला तर. 50 किलो घेतलं तर 115 रुपये किलोने. आणि हा आहे बोरिया ना. बघा, आणि हा सेम आहे, हा 145 रुपये 50 किलोमध्ये. 30 किलोमध्ये घेतला तर 147, 2 रुपयाचा फरक पडतो. तुम्ही 30 किलो घेऊ शकता. हा काजू शेंगदाणा आहे, हाच लायन म्हणून आहे, 30 किलोमध्ये तुम्हाला मिळेल, आणि 2 रुपये महाग. ह्याचा जो रेट आहे ह्याच्यापेक्षा 2 रुपये महाग 30 किलोमध्ये तुम्हाला. म्हणजे 50 किलो घेतला तर 2 रुपये स्वस्ताने तुम्हाला मिळेल. अशा या शेंगदाण्याच्या बऱ्याच व्हरायटी आहेत, आणि हे सर्व आंध्रवाले आहेत, साऊथवाले शेंगदाणे. दुकानाचं नाव बघा F24.
इकडे तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल सर्व शेंगदाणे. सध्या शेंगदाण्याचे रेट तर हे आहेत, थोडे हाय झालेले आहेत. एक 2 महिन्या पाठीमागे थोडे स्वस्त होते 30-30 रुपये, पण आता जरा थोडे महाग झालेले आहेत. 30 रुपये म्हणजे हा 115वाला तुम्हाला काय 70 रुपयाला नसता मिळाला, पण 85-100पर्यंत मिळाला असतं. पण आता सध्या रेट हे आहेत. आणि रेटचं काय म्हणतात दादा? रोज कमी जास्त रोज फिक्स काय नाही. आता रोज कमी जास्त होतं म्हणजे काय एकदम अचानक भाव कोसळणार नाही सोन्यासारखा, पण 2-5 रुपये कमी जास्त होत राहणार आहे. मग आजचे रेट मात्र हे आहेत. आजची तारीख आहे ती 13 फेब्रुवारी 2026. आता पहिलं शॉप तर आपण बघितलं आहे F24. आणि मी तुम्हाला बरं सांगतो, आपल्याला कस्टमरने सजेस्ट केलं होतं की शेंगदाण्याचं जरा होलसेल मार्केट एक्सप्लोर करा, आणि दुकान नंबर पण त्यांनी सांगितलं होतं आपल्याला. आणि त्यांनी सांगितलेलीच दुकान आहे तिकडे, 2च दुकान आहेत शेंगदाण्याचे होलसेलमध्ये. आणि आपल्यासमोर आहे गुळाचं दुकान आहे, आणि इकडे तुम्हाला गूळ मिळणार आहे. बघा, शेंगदाण्याबरोबर आपण गूळ खात असतो गावाला. खूप म्हणजे काय म्हणतात ते पौष्टिक पदार्थ आहे शेंगदाण्याबरोबर गूळ खाणे. आणि इकडे पण व्हरायटीचे गूळ आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीचे गूळ आहेत. आता हा कुठला गूळ आहे दादा? चटणी गूळ. पाणीपुरीची चटणी बनवण्यासाठी गूळ वापरतो. कसा किलो आहे आता? 43 रुपये बघा, 43 रुपये किलो आहे चटणीवाला गूळ. जे पाणीपुरी म्हणा, गोड चटणी जी बनवतो ना आपण कुठल्या पदार्थासाठी, त्यासाठी लागणारा गूळ आहे. हा पण सेम आहे, चटणी गुळच आहे. आणि हा चिकी गूळ आहे का? हा नॉर्मल गूळ आहे. हा कसा किलो? हा 45 रुपीज, म्हणजे 2 रुपयाचा फरक आहे. हा 45 रुपये किलो आहे. आणि होलसेलमध्ये रेट आहे. म्हणजे किती घ्यायला लागेल आपल्याला? 18 किलोचा पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. बघा, दादाने सांगितलं 18 किलोचा बॉक्स घ्यायला लागेल. आणि यांचा दुकान नंबर F2 आहे ना, F2 सुप्रीम राईस ट्रेडर्स म्हणून आहे. त्याच्या बाहेरच हे असतात. बघा, इकडे आहे तो काळा गूळ आहे. हा कसा? हा 50 रुपये किलो आहे गूळ. कशामध्ये? चायमध्ये वापरायला हा बेस्ट गूळ आहे. बघा, चायमध्ये वापरायला हा बेस्ट गूळ आहे. तर चायमध्ये तुम्ही काय वापरता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हा ओके, यांचे तुकडे आहे. आता त्याचा रेट सेमच असतो 47. तुकड्या केल्या की 2 रुपये महाग. आता हा 45 रुपीज होता, हा 47 झाला. हाय ओके. आणि हा आपण ह्याच्यावर GST लागत नाही. ह्याच्यावर तुकडा केल्यानंतर GST लागत नाही. तुम्ही अख्खा घेतलं तर GST लागते. आणि हा पण होलसेलमध्येच मिळणार ना. 18 किलोचा 12 किलोचा बॉक्स. ह्याचा 12 किलोचा बॉक्स असतो आणि यांचा 18 किलोचा बॉक्स असतो. याच्यावर GST लागेल. जो रेट सांगतो ना त्याच्यावर प्लस GST असणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टींच्या, आता आपण शेंगदाणे बघितलं त्याचं पण तेच आहे, पण ह्याला GST लागत नाही तुकडे. आणि हा कोणता गुळ आहे? UPचा. बघा, हा UPचा गुळ आहे. हा कसा आहे? 72 रुपये किलो. UPचा गुळ UPवरून इथे येईपर्यंत महाग झाला आहे वाटतं. आणि हे सगळे कुठले गुळ आहेत? लोकल महाराष्ट्रामध्ये. बघा, हे लोकल महाराष्ट्रामधले गुळ आहेत, कोल्हापूर साईडने येणारे आहेत. आणि हा जरा कलर वेगळा दिसतो. हा कोणता गुळ आहे दादा? ओके, म्हणजे प्युअर गुळ नाही आहे, याच्यात शुगर मिक्स आहे. हा कसा किलो आहे? बघा, हा 52 रुपये किलोने तुम्हाला गुळ मिळणार आहे. असे गुळ पण मिळतात तुम्हाला ह्या मार्केटमध्ये. तसं मी तुम्हाला बोललो, शेंगदाण्याबरोबर गुळ खायला एक नंबर कॉम्बिनेशन आहे. मी भरपूर वेळा खाल्लेलं आहे. इकडे तुम्हाला असं ना कडधान्यवाले पण दिसतील, तांदूळवाले पण आहेत बरेच. तांदळाच्या तर बऱ्याच व्हरायटी आहेत, आपण एक्सप्लोर केलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि गहू आहेत, कडधान्यवाले पण भरपूर आहेत इकडे. बघा, हे सर्व कडधान्यवाले आहेत. इकडे आपल्याला दिसत आहेत ते शेंगदाणे. पहिल्या दुकानात दिसलेले, त्याच्यानंतर इथे आहेत शेंगदाणे सर्व. व्हरायटीमध्ये शेंगदाणे आहेत इकडे सर्व. दुकानाचं नाव आहे जय रेणुकामा ट्रेडिंग कंपनी F18. इथे पण तुम्हाला शेंगदाणे मिळतील होलसेल रेटमध्ये. ही जी F सिरीज आहे ना, ही दाना बाजारमधली आहे, एवढं लक्षात ठेवा. FMC वाशीच्या दाना बाजारमधली ही सिरीज आहे. आणि इकडे हा जाडा शेंगदाणा 50-60. आता काय आहे हे 50-60. आणि हे जाडा 40-50. हा जाडा अच्छा, हे 50-60 म्हणजे काय असलं काउंट. ओके. आणि ह्याचा रेट आहे तो 112 रुपये किलो एक्स्ट्रा बोरिया. आणि हा जाडा 40-50. ह्याचा रेट आहे तो 117 रुपये किलो. आणि हा 35-40 जो आहे याचा रेट आहे तो 122 रुपये किलो. चला, आणि हे सध्या बिझी आहेत हे महा ट्रेडिंगवाले. तर परवा महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे हे जरा बिझी आहेत जास्त. कस्टमर खूप आहे तिकडे, कारण महाशिवरात्रीमुळे रेट पण वाढलेले आहेत.
जे शेंगदाणे आहेत हे सर्व आंध्र आणि गुजरात ह्या साईडने येणारे शेंगदाणे आहेत. आणि हा जो शेंगदाणा आहे हा 158 रुपये किलोवाला शेंगदाणा आहे आजच्या तारखेला. बघा सगळ्यात महागडं आहे. निवणार काय नाव आहे बघा तुम्ही. आता तिकडे का सर्व गुजराती पाट्याचं आहे तिकडे. बघा हा पिझे जो आहे आता हे GNC का 980 लिहिलं आहे. हा 118 रुपये किलोवाला आहे. हे जे कलरवाले शेंगदाणे दिसत नाही स्वस्तवाले असतात. हे स्वस्तवाले आहेत. आणि हा जो कलर दिसतो नाही हे महागवाले आहे. जसे की हा 154 रुपये किलोवाला आहे. हा 152 रुपयेवाला आहे. हा 150 रुपये किलोवाला आहे. बघा डिस्को SC रेट वाढत चालले आहेत. आणि बघा हा जो आहे शेंगदाणा हा 145 रुपये किलोवाला आहे. आणि हे सर्व तुम्हाला 50 किलोच्या गोणीमध्ये मिळणार आहे. लूजमध्ये काही मिळणार नाही. आणि यांच्याकडे 30 किलोचा का ऑप्शन पण नाही आहे. तुम्हाला जे पण घ्यायचं ते 50 किलोच्या गोणीमध्येच घ्यायचं आहे होलसेलमध्ये. आणि बघा गुजरात आणि साऊथ या दोन्हीकडचे शेंगदाणे आहेत तिथे. आणि GST याच्यावरती एक्स्ट्रा लागणार आहे. आणि इकडची वराई पण एक्स्ट्रा लागणार आहे. त्याचा रेट याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे जो रेट मी तुम्हाला सांगतो ते. आणि तुम्ही इकडे स्वतः आला तर थोडाफार रेट होऊन जाईल स्वतः आलात तर. बाकी नंबर वगैरे तुम्हाला काय मिळणार नाही. तुम्हाला स्वतः यायला लागेल इकडे. कारण यांचं असं म्हणणं असतं की लोक फक्त फोनवरचे रेट विचारतात. रोज फोन करून त्रास देतात की आजचा रेट काय फक्त एवढंच विचारतात. त्यामुळे तुम्ही स्वतः या. स्वतः इथे इन्क्वायरी करा मग तुम्हाला जे रेट वगैरे कळतील. आता आपण होतो वेब सिरीजमध्ये बरंच सांगतो दाना बाजारची. आपला FMC वाशीचं जे मार्केट आहे त्या दाना बाजारमधल्या वेब सिरीजमध्ये आपण होतो. इकडे आपल्याला 2 शॉप भेटले आहेत. F24 आणि F80. इकडेच तुम्हाला होलसेल शेंगदाणे मिळणार आहेत. आणि परवा महाशिवरात्र आहे त्यामुळे शेंगदाण्याचे रेट थोडे हाई आहे. सणवार आलं की तुम्हाला माहिती आहे रेट्स हाई होतात. असं शेंगदाण्याचे रेट सध्या हाई आहेत कारण परवा सर्वांचे उपवास असणार आहे त्यामुळे शेंगदाणे लागणार आहेत. पण त्यानंतर थोडे कमी होतील. पण जास्त नाही कमी होणार. 5-1 रुपयाचा फरक पडेल. एवढं का अचानक एकदम कमी होणार नाहीत. 5-1 रुपयाचा फरक पडेल. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आजच्या तारखेचे रेट तर मी तुम्हाला शेंगदाण्याचे सांगितलेले आहेत. सोबत गुळाचे पण इकडे गुळाचं शॉप पण होतं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला FMC वाशीमधल्या शेंगदाण्याच्या होलसेल मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.